नूतन इमारतीचा श्रेयवादाच्या राजकारणावरनं 2 वेळा उद्घाटन समारंभ झाला। काल आमदार जयंत पाटील आणि त्यानंतर खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा झाला। श्रेयवादाच्या राजकारणातल्या आणि मान अपमानांवरून मिरज पंचायत समितीमध्ये असलेल्या सत्ताधारी गट यांच्याकडनं आणि मिरजेचे आमदार यांच्या गटाकडनं असे वेगवेगळे 2 उद्घाटन कार्यक्रम झाले। त्यामुळे मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या या 2 वेळच्या उद्घाटनाची बरीच चर्चा रंगलेली आहे। तर इथं मिरज पंचायत समितीमध्ये मी पूर्वी एक कार्यकर्ता म्हणून आलो होतो आणि आज मंत्री म्हणून आलो, याचा मला आनंद आहे असं जयकुमार गोरेंनी म्हटलं। तर शनिवारी इतरांनी केलेले उद्घाटन मी कधीच मान्य करणार नाही। कधी कधी वाजंत्री सुद्धा नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण त्यांचं काम नवरदेवाला स्टेजपर्यंत पोहोचवण्याचं असतं। खासदार विशाल पाटील यांनी खासदार झाल्यापासून बाहेरून आणलेला 1 रुपयाचा तरी निधी दाखवावा असं म्हणत जयकुमार गोरेंनी विशाल पाटलांना आव्हान दिलंय। जयकुमार गोरेला हरवायची ताकद 2च माणसात आहे, एक जनता आणि दुसरा देवेंद्र फडणवीस। दुसरा कुणी माणूस जयकुमार गोरेला हरवू शकत, दुसरा कुणी माणूस जयकुमार गोरेला हरवू शकत नाही। त्याला अरे काहीच नव्हतं तेव्हा छातीवर नाचून कार्यक्रम करत होतो, आता तर सोडून द्या विषय। त्यामुळं जयकुमार गोरे येणार नाही, मग आता उद्घाटन होणार नाही आणि आम्ही उद्घाटन केलंय, मंत्री कसा येईल? बारसं घालण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण बारसं घालायच्या अगोदरचे सगळे कार्यक्रम केले पाहिजेत ना। बघाबघी करायला लागते, सुपारी फोडायला लागते, साखरपुडा करायला लागते, सगळंच करायला लागतं ना। डायरेक्ट बारशालाच गडी आलं असं कसं चालेल? हाणतील का नाही माणसं? त्यांचं नशीब चांगलं कुणी केलं नाही कार्यक्रम काल त्यांचा। येऊ द्या बरं, दैवडीतून करू द्या बरं। विषय असा आहे, त्यामुळे मी येणार नाही हा विषयच नव्हता। कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं। स्टेजवर चढल्यावर माणसं, तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात। त्यांना माहिती आहे आपलं काम कुठंपर्यंत आहे। आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे, माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय, आणि मग रुबाब करा, आमचं काही म्हणणं नाही। निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, परिस्थितीने बऱ्याच गोष्टी घडतात, राजकारणात अनेक स्थित्यंतर घडत असतात, पण सत्याचा विजय कधी चुकत नाही, लक्षात ठेवा। देवाभाऊंच्या हातून अशी सत्ता काढून घेतली, परमेश्वरानं हाल 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 लावले। आता संध्याकाळी झोपल्यावर सकाळी कोण आहे का नाही हे तपासायला लागतं। काय अवस्था झाली भाऊ, दुसरी काहीच नाही होणार। तर मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या श्रेयवादाच्या राजकारणावरनं आता सदाभाऊ खोत यांनी मवियावर हल्लाबोल केलाय। पारंपरिक राजकारण म्हणजे बापाची जहागिरी नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली। यावेळी सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर सुद्धा निशाणा लगावला। आम्ही कामं आणतो आणि तुम्ही नारळ फोडा म्हणत खोतांनी जयंत पाटलांवर घणाघाती टीका केली आहे। काय विशाल मनाची माणसं इथं आलेली होती। नाव विशाल असून चालत नाही, मन विशाल असावं लागतं। नुसतं नाव, बापानं नाव सोन्या ठेवलं या, पण हाती कतलाचा वाळा आहे, करावं काय? नुसतं नाव असून चालत नाही। आणि तिने बोलताना म्हणले, हे काय कुणाची जहागिरी आहे का? होय, ही आमची जहागिरी नाही,
मिराज पंचायत समिती सभागृह आणि इमारत ही सर्वसामान्य जनतेची जहागिरी आहे। ती जहागिरी देवाभाऊ सरकारने जनतेच्या नावावर केलेली आहे। छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांच्या नावाने या ठिकाणी सभागृहाचं सुद्धा आपण उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सभागृहाला नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं दिलं। मला वाटतं की सांगली जिल्ह्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एखाद्या सभागृहाला नाव हे पहिल्यांदा कुठं दिलं गेलं असेल तर ते मिरज पंचायत समितीमध्ये, नाहीतर जिल्ह्यामध्ये नावं ही ठरलेली आहेत कुणाची कुठं द्यायची। पैसे सरकारचं आणि नावं यांच्या बाबच्या त्यांची। कारण सांगली जिल्ह्यामध्ये ठराविक माणसांच्या पुढं कर्तृत्वान पिढी जन्माला आली नाही। पहिल्यांदा गावाच्या बाहेर क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव देण्याचं काम आपल्या महायुतीच्या सरकारनं आम्ही त्या ठिकाणी केलं। पण त्या क्रांतिसिंह नाना पाटलांचं महाविद्यालयाला पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 50 कोटी दिलं आणि नंतर सरकार बदललं, भिकारवाडा आला राज्यामध्ये सत्तेवरती आणि त्या भिकारवाड्यानं, त्याला भिकारवाडाच म्हणायचा, त्या भिकारवाड्याने 1 रुपया दिला नाही। ते कॉलेज रद्द करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकले, पण देवाभाऊ परत मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या कॉलेजला 25 कोटी रुपयाचा निधी दिला आणि काम पूर्ण केलं। अरे ग्रामीण विकास मंत्री त्यांच्या खात्याअंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती येते, मंत्री महोदयांचा कार्यक्रम ठरलाय, मग यांना एवढं गडबडीत नारळ फोडण्याची गरज काय होती? जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं जवाहर नवोदय विद्यालयामध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांनी 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ केला हे समोर आलं। 2 जुलैला 11वीच्या 7 विद्यार्थ्यांनी 9वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केली आणि त्याचबरोबर या मुलाला धक्काबुक्की करत कपडे धुवायलाही लावलं। पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर रॅगिंग कमिटीनं या प्रकरणाची चौकशी केली। त्यानंतर 11वीच्या 7 विद्यार्थ्यांचं 8 दिवसांसाठी निलंबित केलंय। आमच्याकडे काही दिवसापूर्वी पालकांनी तक्रार केली होती की त्यांच्या मुलाला जे हे इयत्ता 11वीच्या मुलांनी धक्काबुक्की केलेली आहे आणि त्यांना कपडे धुण्याचं सांगितलेलं आहे। तर पालकांची या तक्रारीची आम्ही ताबडतोब दखल घेऊन आमच्या विद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटी नी निर्णय घेऊन या संबंधित 11वीच्या जे विद्यार्थी आहेत यांना तत्काळ निलंबित करण्यात आलेले आहे। जालना जिल्ह्यातल्या परतूर येथील नवोदय विद्यालयामध्ये रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मी सध्या या विद्यालयामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर हे जवाहर नवोदय विद्यालय आहे। परतूर येथील आंबा येथे हे विद्यालय आहे। एका 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 11वीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची तक्रार पालकांनी या विद्यालयामध्ये केली होती आणि त्यानंतर या विद्यालयाने एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीनं चौकशी केल्यानंतर रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। आपण जर बघितलं तर 9वीत शिकणाऱ्या त्या विद्यार्थ्याला काही 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की करत त्याला कपडे धुवायला भाग पाडलं होतं, अशी तक्रार त्या विद्यार्थ्यानं पालकांकडे केली होती आणि पालकांनी त्याची तक्रार विद्यालयात केली होती आणि त्यानंतर चौकशी करून 7 विद्यार्थ्यांचं 8 दिवसांकरिता निलंबन करण्यात आलेलं आहे। मात्र अशा पद्धतीनं काही घटना जर या विद्यालयामध्ये घडत असतील तर शिक्षकांनी याची विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, परतूर, जालना।
बातमी मंचरमधनं आहे. इथं आंबेगाव तालुक्यामध्ये शिंगवे पार गावात 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाला. त्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. गावकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशीही मागणी केली. प्रसार माध्यमांशी बोलताना पडळकरांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवायचीही मागणी केली आहे. एका 4 वर्षाच्या बालकावरती दिवसाढवळ्या अतिप्रसंग करणं ही कुठली प्रवृत्ती आहे? ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. मुलीच्या आई आणि वडिलांनी एक चांगली भूमिका घेतली. ते म्हणले आमच्या मुलीच्या बाबतीत हे घडलंय, हे दुसऱ्या बाबतीत घडता कामा नये, याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. आणि म्हणून आज इथं गावातील सर्व लोकांनी या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. आमचे हबप संग्राम बापू महाराज हे या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आलेले आहे. हिंदू चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व संघटना, श्री शिव प्रतिष्ठान आहे, बजरंग दलाची लोक आहेत, विश्व हिंदू परिषदेची लोक आहेत, संघाची लोक आहेत, RSSचे लोक आहेत आणि गावातल्या सगळ्या लोकांनी हा विषय उचलून धरलेला आहे. आणि त्यामुळं आमची मागणी आहे पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये तात्काळ हे चार्जशीट दाखल करावं. गेल्या आठवड्यातल्या मुसळधार पावसानंतर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. काही दुर्घटनांमध्ये नागरिकांचा जीव सुद्धा गेला. आता याच पार्श्वभूमीवर आता धोकादायक झाडांवर पोस्टर लावून मुंबई महापालिका नागरिकांना सतर्क करतेय. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी वैदेही कर्णिकनं. गेल्या आठवड्यात मुंबईत जो पाऊस पडला त्यामुळे मुंबईतील काहीशी झाडं उन्मळून पडली आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा जीवितहानी सुद्धा झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवरती झाड कोसळलं, त्यामुळे एका 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. माहीम, माटुंगा, कुर्ला परिसरात सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. अशी जवळपास 350 ते 400 झाडं मुंबईत गेल्या आठवड्यात कोसळली आणि त्यामुळेच पालिकेने आता झाडांची काळजी घेण्यासाठी एक पत्रक लावलेलं आहे. आपण इथे बघू शकतो की झाडं कोसळू नयेत, जी झाडं कोसळत आहेत आणि जी झाडं कोसळण्याच्या स्थितीत आहेत किंवा जी झाडं धोकादायक आहेत त्यांच्यावरती एक पत्रक लावण्यात आलेलं आहे. आपण इथे बघू शकतो. पण हे जे पत्रक लावलेलं आहे त्याचा आपण एक निष्काळजीपणा पालिकेचा बघू शकतो की हे पत्रक खरं तर लॅमिनेट करून आणि खिळे ठोकून लावलं गेलं पाहिजे. पण जर वारा आला तर हे पत्रकच आधी पडेल आणि नंतर झाड पडण्याची घटना घडू शकते. आपण बघितलं जर एका नायलॉनच्या दोरीने इथे हे पत्रक आपल्याला लावलेलं बघायला मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालिकेचा हा निष्काळजीपणा आहेच, परंतु आत्ता जर बघितलं तर झाडसुद्धा काहीशा प्रमाणात वाकलेलं आहे. त्यामुळे जर जोरात वारा आला किंवा पाऊस पडला तर त्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसाच्या जोरामुळे झाड देखील रस्त्यावरती पडू शकतं आणि काही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पालिकेने यावर काय काळजी घेणार आहे, पालिका यावर काय काळजी घेणार आहे किंवा काय पावलं उचलणार आहे हे पाहणं तर महत्त्वाचं राहणारच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी वैद्य कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई.